हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सर्वांना गुड मॉर्निंग. कारण आज माझी सकाळ झालेली आहे खूपच लवकर. कारण विघ्नेशची शाळासुद्धा सुरू झालेली आहे आणि त्याचं मॉर्निंग सेशन आहे. त्यामुळे त्याला स्कूलमध्ये 7पर्यंत पोहोचावं लागतं. त्यामुळे तो घरातून 6:30ला निघतो आणि त्याच्या आधी मला उठून सगळं तयारी, त्याचं टिफिन वगैरे त्याची काही तयारी असेल तर ती करावी लागते. तर त्यासाठी मी आता उठलेली आहे. 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजताचं माझं रुटीन आहे हे आजचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळी 5 ते साधारण 10 वाजेपर्यंतचं जे काही माझं रुटीन आहे ते शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा आज विघ्नेशला टिफिन बनवायचा आहे. त्यासाठी त्याला हवं आहे व्हेजिटेबल सँडविच. तर त्यासाठी ना मी हे व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत, टोमॅटो, बीट आणि गाजर. तर हे बीट आणि गाजर किसून घेतलेलं आहे आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बटाटा किंवा काकडी वगैरे तुमच्या चॉईसनुसार ॲड करू शकता. माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी ती ॲड केलेली नाही आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर थोडंसं टाकलेलं आहे मेयोनीज जास्त टाकत नाही पण चवीसाठी थोडंसं टाकते मी. त्यानंतर आपलं सॉस आहे तो टाकलेला आहे आणि हे सगळं मिश्रण छान एकत्र एकजीव करायचं. त्यानंतर मी इथं वापरते ब्राऊन ब्रेड. कारण व्हाईट ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड चांगला, म्हणून ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे आणि त्याच्या कडा अशा पद्धतीनं कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर त्याच्यावरनं तूप चमच्याच्या सहाय्याने लावते. कारण जी सुरी आहे ना माझी ती थोडी खराब झालेली आहे. त्यामुळे मग मी चमच्याच्या मदतीनं अशा पद्धतीनं सगळीकडे बटर लावून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे तयार केलेलं मिश्रण आहे भाज्यांचं ते मी प्रत्येक ब्रेडवर ठेवलेलं आहे. आता मी इथं 4 ब्रेड घेतलेले आहेत. 4 सँडविच मी बनवणार आहे, जेणेकरून त्याचा टिफिन नाश्ता होईल आणि एखादं शिल्लक राहिलं तर किंवा त्याला जर हवं असेल तर एक्स्ट्रा म्हणून असे 4 करत आहे सँडविच. त्यानंतर इथं मी टाकणार आहे चीज स्लाईस. तर हे एक पूर्ण चीज स्लाईस मी टाकणार नाही, एक चीज स्लाईस 2 सँडविचवर मी टाकणार आहे. कारण एक पूर्ण टाकलं तर खूप चीजी होऊन जातं ते. त्यानंतर त्याच्यावरती दुसरा जो ब्रेड आहे त्याला बटर लावून अशा पद्धतीनं लावून घेणार आहे आणि अशा पद्धतीनं पुन्हा वरच्या साईडनं सुद्धा बटर लावून घेते, जेणेकरून आता मला हे सँडविचेस लगेच तव्यामध्ये टाकून करता येईल. तर इथे मी तवाच प्रेफर करते सँडविच बनवण्यासाठी. कारण सकाळी एकतर खूप गडबड असते आणि सँडविच मेकर म्हणजे तो टोस्टर माझ्याकडे आहे, पण त्याच्यामध्ये एकच सँडविच एकावेळी होईल आणि तिथं थांबून आपल्याला ते अलटीपलटी करावं लागतं. आणि कधीकधी तो गॅसची फ्लेम हाय झाली तर करपतं, लो झाली तर ते पटकन होत नाही. तर त्यापेक्षा मला बेटर हाच वाटतो ऑप्शन की तव्यावर ॲट अ टाईम माझे 4 सँडविचेस होतात. याच्यामुळे माझा वेळसुद्धा खूप वाचतो आणि जो काही सँडविच ह्याच्यामधून तयार होतो, कारण आपण गॅसची फ्लेम छान पद्धतीने ॲडजस्ट करू शकतो कमी जास्त, आणि कमी गॅसवर जर भाजला तर क्रिस्पी खूप छान होतो. त्यामुळे मी प्रेफर करते की तव्यावरच ॲट अ टाईम असे 3 किंवा 4 जसे आपल्याला हवे असतील तसे सँडविचेस बनवून घ्यायचे. तर गॅस मी कमीच ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीनं मी उलटून घेते ते सँडविचेस, जेणेकरून त्यातली भाजी, चीज आणि ब्रेड, बटर वगैरे जे काय आहे ते सगळं एकत्र छानपैकी मिक्स होईल ते. किंवा बटर वेगळं किंवा भाजी वेगळी, चीज वेगळं असं काही होणार नाही. त्यामुळं थोडंसं कमी गॅसवर ठेवूनच अशा पद्धतीनं उलटण्यानं थोडंसं सगळ्या साईडनं असं कडाने दाबून घ्यायचं, जेणेकरून जी भाजी आहे जे आपण मिक्सचर केलेलं आहे व्हेजिटेबल्सचं ते चीज आणि ब्रेड असं एकजीव होईल, सगळं सेपरेट राहणार नाही. तर अशा पद्धतीनं माझे हे 4 सँडविचेस आता तयार होत आहेत आणि ॲट अ टाईम तुम्ही बारीक गॅसवर ठेवून दुसरी तुमची काही कामं असतील तर तीसुद्धा करू शकता. तर इथं मी किचन ओटा जो आहे थोडंफार काय कचरा पडला होता ते साफ करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं आता हे सँडविचेस तयार झालेले आहेत. तर 2 मी आता त्याला टिफिनला देते आणि हे 2 तसेच ठेवते, म्हणजे त्याच्या नाश्त्यासाठी आणि एक्स्ट्राचं जर काय त्याला हवं असेल तर ते तिथे त्याला होईल आणि 2 मी त्याच्या डब्यामध्ये देणार आहे. तर अशा पद्धतीने हे मध्ये कट करून घेते आणि आता तुम्ही फायनल बघू शकताय सँडविच किती छान झालेलं आहे आणि आपलं हे जे व्हेजिटेबल्सचं फिलिंग आहे ते सुद्धा खूप छान दिसते आणि मध्ये चीजचा फ्लेवर येतो खाताना, तो खूप सुंदर लागतो. तर अशा पद्धतीने आता त्याचा डबा इथं रेडी झालेला आहे. हे 2 सँडविचेस मी तसेच तव्यावर ठेवले, जेणेकरून त्याचं तयारी होईपर्यंत ते गरम राहतील. आणि आता हे बाहेरचं वातावरण बघा, साधारणतः आता 6, 6:15 झाले असतील आणि मी विघ्नेशला आता उठवते, कारण त्याला मी ऑलरेडी 1-2 रिमाइंडर्स दिलेले आहेत, पण त्याचं चालू असतं 2 मिनटं, 5 मिनटं, 4 मिनटं. तर इथे अजून तो झोपलेलाच आहे. तर बाळ पण आता उठलं आहे, कारण त्याला उठवते तेव्हा आवाज होतो आणि त्या ह्याच्यात बाळसुद्धा उठून बसलेला आहे इथे. तर हा टाईम आहे ना, हा दोघांचा एकदम स्पेशल टाईम आहे. कारण आता शाळा सुरू झाली आहे, त्यामुळे त्याला
बाळासोबत जास्त टाईम स्पेंड करता येत नाही, कारण दुपारपर्यंत शाळा असते. त्याच्यानंतर आल्यानंतर स्वतःसाठी 1-1.5 तास त्याला लागतो जेवणासाठी, काही खेळण्यासाठी, अभ्यास वगैरे असेल तर. त्यानंतर असते ट्युशन. त्यानंतर संध्याकाळी येतो तेव्हा कधी बाळाचं झोपलेलं असतो किंवा बाळ खेळत असतं किंवा काय, त्यामुळे त्याला जास्त टाईम भेटत नाही. त्यामुळे मग सकाळी सकाळी अशा पद्धतीनं जर बाळ उठलं असेल तर बऱ्याचदा तो त्याचा जो काही असा छान मॉर्निंगचा टाईम आहे तो छान दोघं एकमेकांसोबत एन्जॉय करतात. आणि मला पण खूप छान वाटतं, म्हणजे बाळ पण छान तो काय म्हणतो आहे ते ऐकतं किंवा हा सुद्धा त्याच्यासोबत काय करतो, तुझं नाव काय, काय अशा पद्धतीने छान बोलत असतो. आणि खरंच लहान मूल घरात असेल ना तर वातावरण खूपच वेगळं होतं आणि खूप छान असतं. तर अशा पद्धतीनं मी फायनली त्याला सांगितले, कारण त्याला स्कूलमध्ये जायचं आहे. तर तो आता गेला आहे त्याची तयारी करायला, आंघोळ वगैरे करायला. तर तो फ्रेश होऊन येईपर्यंत मी इथं जे काही अंथरुणं आहेत ना ती लागलीच हाताबरोबर काढून घेते, जेणेकरून इथे वावरायला जागा पण होईल. आणि तशीच ठेवली तर मग परत कधी टाईम भेटेल, मग तोपर्यंत त्याच्यावर तसेच पाय वगैरे पडणार किंवा आता नाश्ता वगैरे त्याला करायचा आहे किंवा काय. तर त्यासाठी ते सुद्धा हाताबरोबर लगेच काम आवरून घेते. आणि घरात लहान मूल असल्यामुळं काय होतं ना, जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल ना तेव्हा ती कामं ना आवरून घ्यायची ही सवय मला आता परत नव्यानं लागलेली आहे. कारण कामं पेंडिंग ठेवत नाही मी. पेंडिंग ठेवली की त्याला कधी वेळ मिळेल सांगू शकत नाही. त्यानंतर आता विघ्नेश आवरतो आहे आणि बाळासोबत तो आहे. तोपर्यंत म्हटलं आता मी इथे ना बाहेरची जी गॅलरी आहे तिथली लादी पुसून घेते, कारण तिथे खूप धूळ जमा झालेली असते. आता पाऊस सुरू झाला आहे पण अजूनही इतकासा पाऊस नाही आहे, त्यामुळं धूळ असते खूप. आणि जर ती पुसली नाही तर ती धूळ बाहेर आम्ही जाई करतो, तर ती पायाला लागून ती धूळ पुन्हा घरात येते. तर त्यापेक्षा रोज सकाळी एकदा तिथली लादी पुसणं प्रेफर करते मी. तर म्हणून म्हटलं पटकन आता ही लादी पुसून घेऊया, जेणेकरून सकाळी सकाळी ही सगळी कामं आवरली तर मग बाकीची कामं काही जास्त राहत नाहीत आणि मग त्यामुळं कामाचं टेन्शन किंवा प्रेशर पण येत नाही. तर बाहेरची लादी ना अशा पद्धतीनं पायानंच पुसून घेते, कारण बसून किंवा वाकून सध्या म्हटलं थोडंसं थांबूया आपण, लगेच गडबड नको करायला कामाची सगळीच. तर त्यामुळं अशा पद्धतीनं पायानं ती लादी पुसून घेते 1-2 वेळा. आणि फायनली आता लादीचं वगैरे माझं काम झालेलं आहे आणि विघ्नेशला टिफिन देते, कारण त्यानं बाकीची सगळी त्याची तयारी केलेली आहे. आणि त्याचं टिफिन वगैरे आहे, हे ॲक्टिव्हिटीचं मटेरियल आहे, ते सुद्धा त्याला आज घेऊन जायचं आहे. ते पण त्यानं बरोबर साईडलाच ठेवलेलं आहे. आणि फायनल आता त्याची तयारी झालेली आहे आणि तो निघाला आहे. आणि सकाळी शाळा असल्यामुळे ना थोडीशी गडबड होते, पण होऊन जातं मॅनेज, कारण आफ्टरनून सेशनपेक्षा मॉर्निंग सेशन कधीही चांगलं असं मला तरी वाटतं. त्यामुळे मी त्याची शिफ्ट चेंज नाही करत, मॉर्निंगच ठेवलेली आहे पहिल्यापासून. आणि इथे बाळासोबत थोडंसं टाईम स्पेंड करायचं म्हणून तो परत आलेला आहे, कारण मी बाळाला घेऊन दरवाजा बंद करण्यासाठी आले तेव्हा तो परत आला. बाळाला छान पाई वगैरे केलं आणि आता तो फायनली गेलेला आहे स्कूलमध्ये. आणि इथे मी विघ्नेश गेल्यानंतर ना म्हटलं थोडंसं आता बाळ जागा आहे तोपर्यंत थोड्याशा फेऱ्या वगैरे मारूया. थोडंसं बाळाला गॅलरीत वगैरे फिरवते किंवा घरात अशा फेऱ्या वगैरे मारते, जेणेकरून मला पण थोडंसं बरं वाटतं, कारण मी सध्या अजून कुठे बाहेर जात नाही, कारण जाणं होतच नाही बाळामुळे. तर बघू आता किती दिवस लागत आहेत ते, कारण घरी बसून पण खूप कंटाळा येतो. तर आता बाळ इथे खेळतं आहे छान, तोपर्यंत म्हटलं ही जी काही कपडे आहेत ना ती धुवून टाकूयात. कारण कसं होतं की आता पाऊस जरी पडायला सुरुवात झालेली आहे तरी म्हणावा तसा पाऊस अजून सुरू नाही आहे. आणि मुंबईमध्ये गरमीचं प्रमाण तर अजूनही कमी झालेलं नाही, त्यामुळे 3 टाईम अंघोळ करणं कंपल्सरीच आहे. आणि त्यातूनसुद्धा कपडे खूप पडतात. आणि आता पाऊस थोडाफार पडतो किंवा वातावरण ढगाळ असतं, त्यामुळे कपडे पण लवकर सुकत नाहीत. त्यामुळे म्हटलं आता टाईम आहे तर कपडे पण धुवून घेऊयात, जेणेकरून कसं होतं की कामं पेंडिंग ठेवली ना की मग नंतर मलाच त्या कामांचं सिक्वेन्स लागत नाही. आणि मग कधी कधी ना खूप असं कुठलं काम करू, म्हणजे बाळाला सांभाळू, हे काम करू की ते काम करू असं होतं. त्यापेक्षा मी आता तोच एक सिक्वेन्स जसं जसं टाईम जाईल तसं तसं मला आता गोष्टी समजता आहेत की बाबा आता बाळ खेळतं आहे तर मी हे गोष्ट करू शकते. आणि त्यानंतर मध्येच जर बाळ रडलं तर ती गोष्ट तिथेच पॉज करून बाळाकडे मी जाऊ शकते. त्यामुळं जेवढी होतील तेवढी छोटी छोटी जी काही कामं आहेत ना ती हाताबरोबर वेगळी करण्याचा प्रयत्न करते. तर आता हे सगळं कपडे वगैरे माझे झालेले आहेत आणि फायनली मी फ्रेश होऊन आलेले आहेत. विघ्नेशचे पप्पासुद्धा आलेले आहेत. तर आता आम्ही करणार आहोत नाश्ता. तर आमच्या नाश्त्यालासुद्धा जसं मी म्हटलं सँडविचच बनवलेले आहेत, पण त्यांना सँडविचबरोबर हवं आहे एक ऑमलेट, म्हणून इथे त्यांच्यासाठी एक एक्स्ट्रा ऑमलेट बनवते आहे, जेणेकरून आमचा दोघांचासुद्धा नाश्ता व्यवस्थित होईल. बाळ आता थोडा वेळ झोपेल आणि त्याच्यानंतर म्हणजे झोपलेलं आहे, थोड्या वेळानंतर ते उठेल आणि मग त्याच्यानंतर त्याचं बाकीचं अंघोळ मालिश वगैरे जे काय आहे ते, त्यानंतर बाळाचे कपडे वगैरे जे काही धुवायचे आहेत ती. तर ही दिवसाची थोडीफार कामं जी आहेत ना ही सुरूच राहतात, कामं काही कधी संपतच नाही.
पण जी महत्त्वाची कामं आहेत म्हणजे नाश्ता, मुलांना शाळेत जाणं असेल, मिस्टरांना ऑफिसला जाणं असेल, ती त्या वेळेला झाली ना तर मग खूप कामाचा प्रेशर येत नाही किंवा गडबड होत नाही. तर अशा पद्धतीनं मी सुद्धा आता नाश्ता करून घेणार आहे, कारण ह्यांना मी ऑलरेडी प्लेट दिलेली आहे. त्यानंतर मी नाश्ता करून घेणार आहेत. आता बाकीची जी काही कामं आहेत ती कामं मी नंतर आवरून घेणार आहे, कारण नाश्ता झाला तर थोडंसं बरं वाटतं. कारण सगळीच कामं आवरून घेतली तर दुपारचं टायमिंग होईल, मग नाश्ता जेवण एकत्रच होईल. त्यासाठी सकाळीच ह्यांच्याबरोबर नाश्ता करून घेते. तर या तुम्ही पण सगळे नाश्ता करायला छानपैकी. आणि नाश्ता करेपर्यंतसुद्धा ना माझी कामाची आवरावर चाललेलीच आहे. तर चला बाय.